नमस्कार, स्वागत करते यूट्यूब चॅनलवरती. तर स्टिच इंडिया आपलं हे यूट्यूबचं चॅनल आहे. आज मी तुम्हाला ड्रेसवरून मापी कशा पद्धतीने टाकायचे असतात हे शिकवणार आहे. हा आहे ड्रेसचा पीस म्हणजेच हा कस्टमरांचा आलेला ड्रेसचा मटेरियल आहे. तर आपण आता ही जी आहे ती आपलं अस्तर घेतलेलं आहे. अस्तर जे आहे ते आपण व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहोत. ड्रेसचे कापड जे आहे ते दोन भागात करून घ्यायचं आहे, कारण समोरच्या भागाला आपल्याला वर्क दिलेला आहे, पाठीमागचा भाग जो आहे तो प्लेन आहे. तर आपल्याला डिझाईन बघून आपल्याला मेजरमेंट टाकावी लागते. दोन्ही समान कट केलं तर पाठीमागच्या साईडला उलटी डिझाईन होते. तर त्यासाठी आपण नेहमी डिझाईन बघूनच आपण व्यवस्थित कटिंग दोन भाग करून घ्यायचे आहेत. आता मी इथे प्रेस करून घेते. जे अस्तर घेतलेलं आहे त्याला डबल फोल्ड केलेला आहे व मी इथे प्रेस करून घेत आहे. प्रेस करत असताना कोणतीही क्रीज राहत नाही, व्यवस्थित माप जे आहे ते पडलं जातं व कटिंग जे आहे ते परफेक्ट होतं. त्यासाठी इस्त्री करण्याची गरज असते. आता हा मापाला दिलेला ड्रेस आहे. तर या ड्रेसची सर्व मेजरमेंट न घेता डायरेक्ट आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्यांना जो ड्रेस हवा आहे तो अशाच पद्धतीने हवा आहे, म्हणजेच हा माप जो आहे तो त्यांना असाच ड्रेस तयार हवा. तर पहा, जो टेलरने शिवलेला आहे किंवा कोण शिवलेला आहे हे मला माहीत नाही, पण अस्तर इतकं जास्त लावलेलं आहे की खालून अस्तर म्हणजे ते खाली घसरत आहे. 2 इंच 2.5 इंच पहा खाली आलेला आहे. तर असं न करता 4 इंच अस्तर कमी नेहमी घ्यायचं, म्हणजे ड्रेस जो आहे तो अगदी व्यवस्थित तयार होत असतो. तर इथे उंची जी आहे ती मी घेतलेली आहे, म्हणजे जितका ड्रेस आहे तेवढा आपण इथे जशी मार्किंग आहे तशी मार्किंग करायची आहे. आता इथे थोडंसं वरचा भाग दिसलेला नाही, कारण कॅमेरा मी वरून लावला होता, मला त्यामध्ये दिसलेलं नाही. तर जसे मी पॉईंट केलेले आहेत त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित पकडून पॉईंट करत जायचं आहे. जो आपला एक घडीचा भाग आहे तो घडीचा भाग अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे, कमी जास्त न करता फक्त पॉईंट घ्यायचे आहेत, कारण ड्रेस जो हवा आहे तो त्यांना तशाच पद्धतीचा हवा आहे. तर जे मार्क केलेलं आहे तिथे आपण अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपण आर्मोलचं मार्किंग केलेलं आहे. तर इथे आर्मोल आलेला आहे त्यांचा 8 इंच. आता उरलेल्या छातीचा चौथा भाग प्लस लिडिंग त्यामध्ये डायरेक्ट ॲड झालेला आहे. तर फक्त आता इथे आकार द्यायचा आहे. आता कमरेचाही प्लस करून घेतलेला आहे. इथे जो आहे तो आपण पाठीमागे टक्स घेणार आहोत, त्यासाठी मार्क करायचा आहे. आता इथे कमरेचा सुद्धा भाग आपण मार्क केलेला आहे. टक्स जो आहे तो थोडासा आतल्या साईडला झाला होता, तर थोडासा मी बाहेरच्या साईडला इथे मार्क करून घेते. हा व्हिडिओ मी शॉपमध्ये बनवला होता, त्यामुळे वरून कॅमेरा लागलेला आहे, त्यामुळे थोडंसं वरचा भाग तुम्हाला दिसत नाही आहे. आता इथून हिपचं माप ते घेतलेलं आहे, 13.5 इंच इथे आलेलं आहे. जी हिपची उंची आहे ती शोल्डरपासून 21 इंच येते. जर मुंड्यापासून घ्यायची असेल तर ती 13.5, ज्यांना हवा असेल तर 14 इंच घेऊ शकतो. आता जसं मार्किंग केलं होतं त्या पद्धतीने मी इथे कटिंग करणार आहे. यामध्ये माझ्या म्हणजे जे पद्धत आहे ती पद्धत न घेता डायरेक्ट ड्रेसवरून इथे मार्किंग टाकलेलं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ड्रेस येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस तुम्ही स्टिच करू शकता. पण ड्रेस परफेक्ट शिवलेला हवा, तरच तुम्हाला हे मार्क जे आहे ते अशा पद्धतीने परफेक्ट मिळेल. तर मी सुद्धा हा पहिल्यांदाच प्रयत्न करत आहे, कारण नेहमीच मी ड्रेसवरून माप टाकत असते तर मी मेजरमेंट करून वगैरे व्यवस्थित घेते, पण अशा पद्धतीने सुद्धा ड्रेस परफेक्ट बसतील म्हणून मी आज अगदी व्यवस्थित पद्धतीने ड्रेस जे आहे तो कटिंग करत आहे. आता गळ्याचं माप पाहायचं आहे इथे, तर गळा जो आहे तो त्याची लांबी घेतलेली आहे व इथे गळ्याचं मार्किंग रुंदी व लांबी टाकलेली आहे. तुम्हाला दिसत नाही त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करते. पुढच्या भागामध्ये मी अगदी सविस्तरपणे ड्रेस जो आहे तो तुम्हाला मी दाखवेन. तर मी गळ्याला आकार अशा पद्धतीने दिलेला आहे. तर हा जो आहे तो आपण जसा पानगळा असतो वरून गळा आहे त्या पद्धतीने आहे. आता पाठीमागचा आकार जो आहे तो इथे कटके आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे. हा पाठीमागचा मुंडा व समोरचा मुंडा. तर पहिल्यांदा पाठीमागचा भाग जो आहे तो कट करायचा आहे. एक्स्ट्रा 1-1 इंच वाढवून घेतलेला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. नाहीतर डायरेक्ट जेवढं कापड घेतलं तेवढंच तुम्ही कट कराल तर नाही, त्या त्या कपड्यामध्ये लुझिंग होतं हे नक्कीच आहे. पण आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथे वाढवून घ्यायचं आहे व अस्तर घेतलेलं आहे ते 4 इंच कमी प्रमाणे घेतलेलं आहे. आता कापड जे आहे ते मेन फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करत आहे. फोल्ड करून इथे ठेवलेलं आहे व त्याच्यावर मी
एक जो फ्रंटचा कापड आहे ते मी इथे हंतरणार आहे व तो कटिंग करून घेणार आहे. आता पहिल्यांदा थोडंसं प्रेस करून घेते. प्रेस केल्यामुळे क्रीज जे आहे ती निघून जाते व कटिंग जे आहे ते परफेक्ट होण्यासाठी मदत होईल, त्यासाठी मी ते प्रेस करून घेत आहे. आता आमचे कस्टमर आलेले आहेत त्यामुळे थोडासा कस्टमरांच्या सोबतही माझा वेळ जातो. तर आता इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे पहा. आता कस्टमरांशी बोलणं चालू आहे माझं, त्यामुळे थोडासा वेळ त्यामध्ये गेलेला आहे माझा. त्यांनी आता जे दिलं होतं ते साहित्य त्यांचं मी परत दिलेलं आहे, म्हणजे स्टिच करून दिलेलं आहे. तर आता मी हे कापड अशा पद्धतीने घडीवर ठेवलेलं आहे. थोडंसं दिसलेलं नाही, पण लक्षात घ्या की घडीवरती ठेवून मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता मला वाटतं पॅन्टचं कटिंग सुद्धा मी अशाच पद्धतीने दाखवलेलं आहे, पण तो पण व्हिडिओ असाच आला असेल कारण मी वरती कॅमेरा कसा हललेला आहे हे म्हणजे लक्षात आलं नाही. तर नक्कीच त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, सॉरी म्हणते. तर आता हा खालचा फोल्ड जो आहे तो 4 इंच एक्स्ट्रा घेऊन कट केलेला आहे, कारण जो अस्तर आहे तो नक्कीच आपल्या ड्रेसपेक्षा 4 इंच कमी घ्यायचा असतो. आता उरलेला जो भाग आहे तो सुद्धा आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. जितकं कापड आपल्याला हवं आहे तितकं घ्यायचं आहे, प्रेस करायचं आहे व आपल्याला पाठीमागचा भाग सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे इथे. ह्या आठवड्यामध्ये इतके ड्रेस आमच्याकडे स्टिच करण्यासाठी आले होते, त्यामुळे ब्लाऊजला अजिबात हात लागलेला नाही आहे. फक्त आम्ही ड्रेसच इथे स्टिच करत आहोत. त्यामुळे ह्या आठवड्यात ब्लाऊजचा एक सुद्धा व्हिडिओ बनलेला नाही. तरीसुद्धा मी नक्कीच ब्लाऊजचाही तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन. तर आता दुसरं पॅटर्न घ्यायचा आहे, तो जो आपण कापड कट केलं होतं तो घ्यायचा आहे व पाठीमागचा पॅटर्न जो आहे तो घ्यायचा आहे व अशा पद्धतीने ठेवायचा आहे. जो कापड पाठीमागे पुढे समान येणार आहे अशा पद्धतीने आपण जो फ्रंटचा पार्ट कट केलेला आहे तो घ्यायचा आहे इथे. फ्रंटचा पार्ट म्हणजे काय, उंचीसाठी आपण म्हणत आहोत. बाकीचे पॅटर्न जे आहे ते आपण म्हणजे बॅकच्या पार्टप्रमाणेच काढत असतो. तर फक्त उंची आपल्याला मोजण्यासाठी इथे फ्रंटचा पार्ट गरज असतो. तर आता हे सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता खालची लेवल जी आहे ती अगदी व्यवस्थित थोडीशी करून घ्यायची आहे. आता पहा उरलेलं कापड आहे, यामध्ये स्लीव कट करायची आहे. तर स्लीवला मी डायरेक्ट फोल्ड टाकते. स्लीव जी आहे ती जितका ड्रेस आहे त्याच मापाने हवा आहे. तर ती ड्रेसची उंची म्हणजेच बाहीची उंची कमी आहे, तर आपण कमी तिथे घ्यायची आहे. मी परत एकदा फोल्ड घातलेला आहे, म्हणजे 4 फोल्ड इथे केलेले आहेत. आता जी स्लीव आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे. घडीच्या साईडला घडी ठेवायची आहे. उंची आहे ती खालच्या साईडला 1 इंच वाढवायची, वरच्या साईडला अर्धा इंच वाढवायची आहे, कारण फोल्ड करायचं आहे. आता इथे सुद्धा वाढवून घेतलेला आहे. आता इथे जितकं मार्क आहे त्या पद्धतीने मार्क करायचं आहे व एक्स्ट्रा आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. आता जसा आकार आहे त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. बाहीचं सुद्धा कटिंग इथे झालेलं आहे. तर अगदी सुंदर पद्धतीने तुम्हाला ड्रेसवरून मापे कशी टाकायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेसवरती मापे टाकू शकता. म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर मला सुद्धा उत्साह येणार नाही. त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पडल्या पडल्या नोटिफिकेशन येईल. तर प्रेस करत असताना मी खालचा काट आहे तो प्रेस करून घेते, म्हणजे आपल्याला पटपट पट टिपा मारता येतील व ड्रेस जो आहे तो पटकन शिवून निघेल. त्यासाठी खालचा पार्टला सुद्धा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शिवणं जे आहे ते अगदी परफेक्ट सोपं झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण पटपट पट मार्क करायचे असतं, पटपट आपण जे आहे ते कटिंग सुद्धा करायचं असतं. कारण खूप वेळ तो बघण्यात व स्टिचिंग करण्यात न घालवता आपण जे आहे ते काम आपलं पटकन उरकायला हवं व फिनिशिंगचं यायला हवं याचा विचार करायचा असतो. तर पुन्हा एकदा फोल्ड करून अशा पद्धतीने आता फक्त इथे डायरेक्ट टिपा मारलात म्हणजे तुमची जी आहे ती स्लीव तयार होईल. आता ड्रेस जो आहे तो कटिंग इथे तयार झालेला आहे.
आता मी यामध्ये फोल्ड करून ठेवते, तर ड्रेसचं कटिंग इथे तयार झालेलं आहे. आता मी ते बांधून सुद्धा ठेवते, एखादा जर पॅटर्न हरवला तर पूर्ण ड्रेस खराब होऊन जाईल. आता पॅन्ट घेते, पॅन्टचंही माप यातच दाखवते. तर ही पहा सलवार आहे, तर हे सलवारचं कापड आहे, याला मी अशा पद्धतीने पूर्ण हंतरलेलं आहे. डबल फोल्ड आहे हे कापड, म्हणजेच घडी जी आहे ती माझ्या साईडला घेत आहे. पहिल्यांदा प्रेस करते व मग तुम्हाला दाखवते. हा तर व्हिडिओ नक्कीच बघूया पूर्ण आलेला आहे का. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा इस्त्री करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता पहा, घडीची साईड आहे ती नेहमीच आपल्याकडे घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला मापे टाकण्यासाठी सोपं जातं. तर ही घडीची साईड जी आहे ती माझ्याकडे इथे घेते. थोडंसं हाताने व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे. आता थोडीशी प्रेस फिरवून घ्यायची. कापडचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे, त्यामुळे ड्रेस सुद्धा इतका सुंदर व छान झालेला आहे. इथे 4 फोल्ड आहेत, म्हणजेच घडीची साईड आहे ती माझ्याकडे घेतलेली आहे. आता पॅन्ट घ्यायची आहे, त्यांची जी मापाची पॅन्ट आहे त्या मापावरूनच पॅन्टचं मी कटिंग करणार आहे. तर ही जी पॅन्ट आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता खालच्या साईडला पहा 1.5 इंच इथे वाढवायचे आहे. थोडासा पार्ट आला नाही, नक्कीच मी ह्याचा विचार करेन. तर इथे जसं आहे तशा पद्धतीने पहिल्यांदा पॉईंट करून घ्यायचे आहेत. उंची जिथे आहे तिथेपर्यंत पॉईंट करायचा आहे, वरचा नेपा वेगळा काढायचा आहे. आता पहा, इथून जितकं म्हणजे प्लस 2 इंच करून घेतलेला आहे मी, इथे सुद्धा प्लस 2 इंच करून घ्यायचा आहे व अशी रेष आखायची आहे. आता जो हा खालचा पट्टा आहे तो किती इंचाचा आहे नेपा तो पाहायचा आहे व याला सुद्धा अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. आता पुन्हा कस्टमर आलेले आहेत, त्याच्यातच मला थोडंसं बोलून घेते व तुम्हाला शिकवते. तर इथून पहा, जसा पॉईंट केलेला आहे तशाच पद्धतीने इथे पॉईंट केलेला आहे व इथून खालच्या साईडने मी 8 इंच ठेवलेला आहे. बॉटमचा आहे तर 8 इंच घेतलेला आहे. थोडासा व्हिडिओ हललेला आहे, मी नक्कीच याबद्दल मी विचार करेन, कारण व्हिडिओ नक्कीच त्यामध्ये आला नाही व फुल हे लावलं होतं, त्यामुळे आता मला काही यात बदल करता येत नाही. आता हा नेपा पहा किती आहे, तर हा नेपा उंची जी आहे ती 8 इंच आहे. तर मी काय करणार आहे, अशा पद्धतीने फोल्ड करेन व जो जोड आहे ना तो इथे मोकळा भाग दिसत आहे तिथे देईन. आता पहा, हा बरोबर आहे. तर जोड जो आहे तो हा उरलेला कपड्यात आपण अशा पद्धतीने उभा किंवा अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकतो. तर पहिल्यांदा मी इथे उंची पाहणार आहे. तर उंची प्लस त्यामध्ये आपल्याला बॉटम पट्टी म्हणजेच आपल्याला दोरी घालायची आहे, तर त्यासाठी 1.5 इंच वाढवलेला आहे व रुंदी पॅन्ट जी आहे तितकी 1 इंच प्लस करून घेतलेला आहे. आता बाकी सर्व त्या पद्धतीने घेऊन कट करून घ्यायचं आहे. वरचा लेबा सुद्धा आपला तयार झालेला आहे. आता हे उरलेले जे कापड आहे ते अशा पद्धतीने पहा इथे ठेवायचं आहे व त्याच्यावरती सुद्धा एक थोडासा जोड असेल तो सुद्धा जोड द्यायचा आहे. हेवी साईज असले की आपल्याला कापड जे आहे ते थोडंसं कमी होतंच, उंची जास्त असते व रुंदीही जास्त असते, त्यामुळे आपल्याला कापड थोडं कमी होतं. तर त्यावेळेला अशा पद्धतीने आपण जोड देऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला